कसं आहे प्रियांश? एक नंबर. आवडली तुला भाजी? हो जामच. त्यामच ओके. टिफिनला देऊ का मग? हो. चालेल. हां. हॅलो शीमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आहे आपला फूड व्लॉग. पण आज आपण बनवतोय भाजीत भाजी मेथीची विथ अ लिटल बिट ऑफ ट्विस्ट. प्रियांश इज डाय हार्ट नॉनव्हेज लवर आणि रोज त्याला काहीतरी नॉनव्हेज दिलं की आमचं जेवण जरा जास्त जातं. सो दिस टाइम आय हॅव ट्राईड नॉनव्हेज मेथीची भाजी. आय वुड सजेस्ट यू टू वॉच द व्हिडिओ टिल द एंड. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की घरी ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की द्या किंवा तुमच्या मुलांना ही भाजी आवडली की नाही हे मला नक्की सांगा. तर सगळ्यात पहिले आपण आणलेली आहे बारीक मेथी. मार्केटमध्ये अशा प्रकारची बारीक मेथी जी वाळूवरती उगवली जाते त्याच्या एक 10 ते 12 जुड्या मी घेतलेल्या आहेत. त्यांना कट केलं, त्याचे रूट्स काढून घेतले आणि त्यानंतर ह्या भाजीला जवळजवळ 6 ते 7 वेळा चांगल्या पाण्याने धुवायचे जोपर्यंत पाणी एकदम स्वच्छ होत नाही. दॅट इज अ मेन हॅक. तुमची मेथीची भाजी कधीच कडू होणार नाही. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. सो नॉनव्हेज म्हणून मी इकडे घेतलेले आहेत सोडे, जे की मी 10 ते 15 मिनटं आधीच भिजत ठेवलेले आहेत. एक 20-25 सोडे, 2 बारीक चिरलेले कांदे, सुकं खोबरं, चिरलेले बटाटा, एक अर्धा बटाटा, मिरची, हिंग, हळद आणि मीठ, चवीपुरतं मीठ. मी आधीच तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कढलेलं आहे. सो नेहमी भाजी फोडणीला टाकताना तेल चांगलं कढलं की त्याचा स्वाद हा एकदम चांगलाच येतो. ते सगळ्यात पहिले आपण मिरच्या टाकूयात आणि प्लीज नोट, ह्या आता तिखट मिरच्या नाही आहेत. तो मार्केटमध्ये 2 व्हेरिएशन्स मिरचीमध्ये येतात. एक ज्या तिखट असतात त्या आणि एक ज्या फिक्या असतात. तर ह्या त्यातल्या फिक्या मिरच्या आहेत. यानंतर आपण टाकूया आपला कांदा, चिरलेला कांदा. कांद्यामध्ये पण ओला कांदा जनरली घेऊ नका. जे सुके कांदे असतील ते तिखट लागत नाहीत. सो मी भाजी प्रियांशसाठी बनवते त्यामुळे मी कमीच तिखट बनवते. बाकी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूणसुद्धा ॲड करू शकता आणि हवं तर तिखट मिरचीसुद्धा वापरू शकता. पोटॅटो शिजायला थोडा वेळ लागतो ॲज कम्पेअर टू भाजी. त्यामुळे आपण तेलामध्येच बटाटा आणि कांदा हा एकत्र परतून घेणार आहोत. तर तेलात टाकण्याचा एक मूळ फायदा होतो तो म्हणजे हे बटाट्याचे जे छोटे छोटे पीसेस आहेत ते फ्राईजसारखे थोडे टेस्ट येतं. तर मग जनरली प्रियांशला हे आवडतं तर मी नेहमी जेव्हा बटाटा टाकते तेव्हा मी तो तेलात फ्राय करून घेते. सो कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला आणि बटाटा अर्धा शिजला की समजायचं आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत. आणि मी 1 टेबलस्पून सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे. यानंतर आपण हिंग ॲड करूयात. हिंग झाल्यावरती त्याच्यावरती आपण 1 टीस्पून हळद ॲड करूयात. इथे माझा जो स्पून आहे किचन स्पून तो छोटा आहे, तो मी 2 छोटे स्पून ॲड केलेले आहेत. बट द मेजरमेंट इज 1 टीस्पून. हे सगळे इन्ग्रेडियंट आपण व्यवस्थित परतून घेऊयात. भाजीची जी मेन टेस्ट आहे ती या मसाल्यांवरतीच आहे, कारण की बाकी आपण काही त्याच्यामध्ये ॲड केलेलंच नाही आहे. एक 5 मिनटं आपण हे पूर्ण मटेरियल परतून घेऊयात आणि त्याच्यानंतर वी आर ॲडिंग मेथीची चॉप केलेली भाजी. प्लीज नोट, कुठलीही पालेभाजी जेव्हा आपण भाजी म्हणून वापरतो तेव्हा ती श्रिंक होते. म्हणजे जर तुम्ही 10 जुड्या घेतल्यात तर त्याच्या अप्रॉक्सिमेटली 3 जुड्या किंवा 4 जुड्या एवढीच भाजी होणार आहे. तर प्लीज टेक युअर प्रपोर्शन अकॉर्डिंगली. क्वांटिटी आणि मसाल्याची क्वांटिटी ही त्या हिशोबाने तुम्ही मॅनेज करा. आणि अप्रॉक्सिमेटली 10 जुड्यांसाठी 2 कांदे हे मेजरमेंट तुम्ही घेतलं तर तुमची भाजी चांगलीच होणार. नाऊ इट्स टाईम टू ॲड सोडे, आपलं मास्टर पीस, ज्याने ही भाजी नॉनव्हेज होणार आहे. तर तुम्हाला सोडे नको असेल तर तुम्ही नॉर्मल अशी भाजीसुद्धा खाऊ शकता विदाऊट सोडे. सो सोडे म्हणजे सुकटीचे मोठे भाऊ असं मी त्याला नोट करते आणि प्रियांश असं त्याला म्हणतो. त्यामुळे हे सुकटीचे मोठे भाऊ आपण टाकलेले आहेत. आणि वेळ नसेल तर नेहमी गरम पाण्यामध्ये सुकी मच्छी तुम्ही भिजवून ठेवले तर त्याचा जो वास असतो तो निघून जातो. आणि त्याच्यानंतर एक 5-1 मिनटानंतर मी त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त मिठाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. देन आय हॅव ॲडेड ड्राय कोकोनट. सुकं खोबरं आहे हे, जे फक्त आपण किसलेलं आहे आणि तसंच्या तसं टाकलेलं आहे. यामध्ये आपण परतवून नाही घेतलं आहे किंवा त्याला वेगळं असं क्रिस्पी नाही बनवलं आहे. ॲज इज आपण भाजीमध्ये ॲड केलेलं आहे. मेथीची भाजी ही 10 ते 15 मिनटं आपल्याला प्रॉपरली कुक करायची आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे. ह्या भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपले जे सोडे असतात ते प्रॉपरली कुक होतात. आता ड्राय झाल्यानंतर ही भाजी अशी दिसते. लेट अस सर्व इट. आय होप प्रियांशला ही आवडेल. सो दॅट्स इट.
आपली रेसिपी नॉनव्हेज मेथीची भाजी रेडी झालेली आहे. गरमागरम आणि स्वादिष्ट मेथीची भाजी तुम्ही भाकरी बरोबर खाल्ली आणि त्याच्याबरोबर एक कच्चा कांदा असेल तर हा हा काय मजाच येईल. पण प्रियांशला चपाती आणि भाजी आवडते, तो त्याला मी अशीच चपाती बरोबर सर्व केली आहे. लेट अस सी हिज रिॲक्शन. कसं आहे प्रियांश? एक नंबर. एक नंबर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. जे कोणी आधीपासूनच सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू सून आणि टेक केअर.